हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. खूप दिवसानंतर खूप दिवस झाला मी ब्लॉग अपलोड केला नाही आहे. जे शेवटचा ब्लॉग आहे तो गावचा ब्लॉग अपलोड केलेला. मी गावावरून आली 2 जूनलाच, पण अजून एकही ब्लॉग अपलोड केला नाही कारण की मी दुसऱ्या कामात बिझी आहे. मी शिलाईच्या कामात बिझी आहे, तिथे पूर्ण लक्ष आहे. आणि इथे व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला खूप टाईम लागतो. परत शिवण क्लास असतो, घरातलं काम असतं, मुलाचं शाळा असते, त्याच्यामुळे मी खूप बिझी असते. मला म्हणजे जो तो भेटतो तो मला बोलतो की तू आता व्हिडिओ नाही टाकत, ब्लॉग नाही बनवत, काय झालं, कंटाळलीस का, असं वगैरे खूप जण बोलतात, विचारतात. जे चांगले आहे ते चांगलं विचारतात की हो तू टाईम काढ, ब्लॉग अपलोड कर. जे काय विचारतात, जे बाकीचे दुसरे आहेत ते ना कमेंट पास करतात आणि काही ना काही बोलतात. जास्त करून पुढे नाही, पण माझ्या पाठी भरपूर काय काय बोलतात, मला माहिती आहे, पण मी इग्नोर करते. काय करायचं आहे. तर त्याच्यानंतर जो गावचे जो ब्लॉग आहे ना, तो मी शेवटचा जो व्हिडिओ आहे, आम्ही इथे गेलो रामेश्वरमला, तिकडनं धनुषकोडी, तिकडे आम्ही मंदिर फिरलेलो. तर तो सुद्धा मी ब्लॉग टाकला नाही आहे अजून. व्हिडिओ आहेत पण तो मी अजून एडिटिंगला पण आहे, असं अर्धं एडिटिंग झालं आहे, अर्धं नाही झालं. तर तो ब्लॉगसुद्धा मी अपलोड केलेला नाही आहे. तर जसा मला वेळ भेटेल तसा मी तो सुद्धा ब्लॉग टाकेल. आणि माझा डेली ब्लॉग नाही आला तरी मला जसा टाईम भेटतो तसा मी ब्लॉग टाकत राहील. आणि मी क्लासला जाते तर मला शनिवार रविवार सुट्टी असते, तर मला आज टाईम होता. आणि आता कसं नवीन शिकत आहे, तरी नवीन शिकत आहे म्हणून कसं मला जरा शिलाई मशीनमध्ये कपडे वगैरे शिवायला टाईम लागतो. मी आतापर्यंत बरेच काही कपडे शिवलेले आहेत, तर माझ्या मोबाईलमध्ये जे काही फोटो असतील ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये अपलोड करेल. तर नेक्स्ट ब्लॉग तुम्ही बघा. माझ्या क्लासचा व्हिडिओ अपलोड करेल, जिथे जाते तिथे क्लासमध्ये व्हिडिओ अपलोड करेल. परत जे काय मी कपडे शिवलेले आहेत, ड्रेस, ब्लाऊज अपलोड करेल. तर माझ्या फोनमध्ये पण गॅलरीमध्ये आहे की नाही फोटोज बघायला लागतील, कारण की अर्धे फोटो आहेत ना ते डिलीट झालेत माझ्याकडून म्हणजे हे आयफोनमध्ये कसं स्टोरेज फुल होतं सारखा, तर माहीत नाही कसं डिलीट वगैरे झालेलं. तर मी बघेल असतील ड्रेसचे, ब्लाऊजचे फोटोज, तर मी तुम्हाला दाखवेल की मी आत्तापर्यंत काय काय शिवलं. तर पहिल्यापेक्षा आता थोडीशी स्पीड माझी वाढलेली आहे. जास्त पण बोलता येत नाही, कमीच बोलेल. तर मी तुम्हाला दाखवेल माझी शिलाई, कपडे वगैरे शिवलेले ते फोटो दाखवेल. आणि जसा मला वेळ भेटेल तसं मी थोडा ब्लॉग अपलोड करत राहील. तर सकाळची मुलाची शाळा असते, पाणी भरायची घाई, शाळेची घाई, टिफिन वगैरे बनवायची घाई. तर रोज माझा दिवस असाच जातो. हा बघा, विहान इथे अभ्यास करत बसलाय. तर आज वेळ होता, म्हटलं थोडासा व्हिडिओ बनवून टाकते. आणि हो, जर तुमच्याकडे पण आयडिया असेल ब्लॉग एडिटिंग करायचं या कमी टायमात वगैरे असेल तर काही आयडिया मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे मी तुमच्याकडून आयडिया घेईल आणि तसे मला ब्लॉग अपलोड करता येतील. कोणता ॲप एडिटिंगसाठी चांगला आहे, कोणता नाही, तो मला सांगा. जसा मला वेळ भेटत जाईल तसं मी ब्लॉग अपलोड करेल. डेली तर बोलणार नाही, कारण की डेली बोलते पण मी अपलोड करतच नाही, म्हणून आता डेली अपलोड करेल म्हणून बोलणारच नाही. ही मोठी आषाढी एकादशी, ह्या एकादशीचा उपवास केल्यावरती सर्व एकादशीचा उपवास केल्यासारखा असतो. आज आम्ही दुपारी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात पण जाऊन आलो. जे दहिसरला विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, खूप तुम्हाला माहीत असेल, खूप छान मंदिर आहे मोठं, तिकडे आम्ही गेलेलो. गाईज, व्हिडिओ बोलताना मी खूप अडखळते, तर त्याच्यासाठी सॉरी, कारण की मला अजून एवढा कॉन्फिडन्स नाही आहे की समोर असं मोबाईलमध्ये असं बोलायचं. मी जास्त करून व्हॉइस ओव्हर करूनच बोलते.
तर त्याच्यासाठी सॉरी. हाय हॅलो गाईज, आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी निमित्त मी आज भगर आणलेली आहे. तर भगरचा भात आणि बटाटा रस्सा भाजी जी असते ना उपवासासाठी, तर मी ते बनवणार होती, पण आता मी ते नाही बनवणार आहे. हे बघा, 1/2 किलो भगर आणलेली आहे. फर्स्ट टाइम बनवते मी. उपवासाला हमेशा साबुदाण्याची खिचडी बनवून खाते. आता मला खूप दिवसापासून इच्छा होती की मी भगर बनवून खाऊ. भगरचा भात आणि शेंगदाण्याचं वाटण असतं, बटाटा टाकतं, त्याची आमटी आणि हे. तर ते मला खूप दिवसापासून खायची इच्छा होती, तर आज उपवासासाठी मी बनवणार आहे. पण मी आता फक्त याची खिचडी बनवणार आहे. ती तुम्हाला दाखवते कशी काय. मला तर कंटाळा आला बनवायचा वेगवेगळं, तर सोबतच बनवणार आहे. आणि हे 1/2 किलो मला 65 रुपीजला भेटलं. हमेशा घ्यायचं बोलायची, पण खूप महागे असं मला वाटायचं आणि म्हणून मी घेतच नव्हती. तर ह्या टायमाला घेतलं. तर 1/2 किलो 65ला आमच्या इथे आहे. तुमच्या इथे काय रेट आहे सांगा. अजून चला तुम्हाला दाखवते रेसिपी. इथे मी एवढी अर्धा वाटी भगर घेतलेली आहे. माझ्या एकटीचाच उपवास आहे, तर मी एकटीसाठी बनवत आहे. तर ही थोडीशी मी हलकी गरम करून घेते अगोदर. कढईत तूप घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये मी जिरा आणि बटाटे पहिले फ्राय करून घेणार आणि मग ह्या भगरला आता मी भाजून घेतलेले आहेत, म्हणून एकाच पाण्याने मी बटाटा थोडा गरम करून मग त्याच्यामध्ये मी शेंगदाणा मिरची जिरं याचं वाटण याच्यामध्ये टाकलेलं आहे. 2 मिनिटं परतवून मग धुतलेली भगर मिक्स करणार आहे आणि पाणी घालून शिजवणार. तर दाखवते तुम्हाला पूर्ण तयार झाल्यावर. तर इथे आता तयार झालेले आहे भगरची खिचडी. आता पहिलं वाटीमध्ये देवाकडे ठेवूया. त्याच्यासोबत ना दही असं तर अजून छान होतं. हे कोणाला? हे तुला. खिचडी होता ना आला? नाही, हे बनवलं पप्पामध्ये. आम्हाला सर्वांना सेमच सगळंच बनवलं, सोबतच बनव. आम्ही लोक हे खाऊ. चला आता बघूया कसं फर्स्ट टाइम बनवलं कसं लागतं टेस्ट करणे. भारी छान लागतं. आता मला तर आवडलंय, त्या दोघांचं नाही माहित मला. मला नाही आवडला. बस चलाने के लिए सभी को एक साथ दौड़ना पड़ता है. इनमें से एक सबसे